नमस्कार, मास्टर वैष्णव अँड क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा, तोही तव्यावर. तुम्ही जर एकदा बनवला ना, बाहेरचा पिझ्झा विसरून जाल, एवढा टेस्टी बनतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतला आहे 2 वाट्या मैदा, पाऊण वाटी दही, पाऊण वाटी पाणी, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घ्यायचे. याला छान असं मिक्स करायचे. आता लागेल तसं पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचे. चपातीला जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणे, फक्त थोडं सैल ठेवायचे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे. याच्यावर आता थोडंसं तेल घालायचे आणि 2 मिनटं याला छान असं मळून घ्यायचे. छान असं मळून घेतल्यावर याला आपण एक 10 ते 15 मिनटं याला बाजूला ठेवायचे. बघा आता याला झाकून एक 10-15 मिनटं बाजूला ठेवले. चला आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. यामध्ये आता टाकायचं पनीर. पनीरला छान असं फ्राय करून घ्यायचं, ज्यामुळे पनीर असं क्रिस्पी बनतं. आपण तव्यावर पिझ्झा बनवणार आहोत, त्यामुळं आपल्याला भाज्या थोड्याशा परतून घ्याव्या लागतील. जर आपण कच्च्या भाज्या घातल्या तर त्या व्यवस्थित शिजणार नाहीत. ओव्हनमध्ये सगळीकडून हीट लागते, त्यामुळे भाज्या चांगल्या शिजतात. बघा आपलं पनीर छान असं क्रिस्पी झाले. मी याला छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घेतले. याला आता काढून घेतलं आहे. मी इथं घेतली आहे मका, त्यानंतर शिमला मिरची आणि कांदा. याला मी छान असं धुवून कापून घेतलं आहे. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. यामध्ये आता टाकते कांदा, त्यानंतर शिमला मिरची, आणि मका. सगळ्या भाज्या घालून याला छान असं परतून घ्यायचं. आपल्याला ह्या भाज्या पूर्ण शिजून नाही घ्यायच्यात, अर्धवट शिजून घ्यायच्यात. मी इथे घेतला आहे 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑर्गॅनो आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आता भाजीमध्ये टाकून याला छान असं मिक्स करायचे. याच्यामुळे ना भाजीमध्ये छान अशी टेस्ट उतरते. आपल्या भाज्या आता इथं छान परतून झाल्यात. आता मी गॅसवर ठेवला इथं तवा गरम होण्यासाठी. बघा आता आपलं पीठ पण तयार आहे. याला छान असं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे. बघा अशा प्रकारे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता आपण थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे खाली आणि त्यावर गोळा ठेवायचा आहे. बघा आणि याला छान असं तुम्ही हातानेही थापून घेऊ शकता किंवा याला लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे. मी याच्यावर आता थोडंसं पीठ घातलं आहे आणि याला लाटण्याने लाटून घेणार आहे. बघा असं याला लाटून घ्यायचं आहे. याला आपल्याला जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं. आपण जर जास्त जाड ठेवलं तर हे छान असं भाजणार नाही, त्यामुळं मीडियम असं ठेवायचं याला. याला फोर्कच्या साहाय्याने टोचे मारून घ्यायचे, ज्यामुळे हे फुगणार नाही. आता आपला तवा गरम झाला आहे. आता आपण याला तव्यावर घालून घ्यायचे. यासाठी आपण याची अशी घडी करायची.
पिझ्झा बेस उचलताना नेहमी घडी घालूनच उचलायचा, कारण याचं पीठ सैल असतं. आपण जर असाच उचलला तर त्याचा आकार बिघडतो. याला आता मंद आचेवर 7 ते 10 मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे. बघा 7 ते 8 मिनिट झाले आणि एका बाजूने आपला बेस छान असा भाजलाय. आता भाजलेली बाजू वरच्या बाजूला घ्यायची, यावर थोडंसं तेल लावून घ्यायचंय. यानंतर आपण घालणार आहोत शेजवान चटणी, त्याच्यानंतर घालायचं आहे टोमॅटो सॉस. हे आता छान असं पूर्ण बेसला पसरून घ्यायचं आहे. आता याच्यावर घालायचं आहे चीज आपल्याला किसून घालायचं आहे, ज्याच्यामुळे हे छान असं मेल्ट होतं. आता आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत ना, त्या याच्यावर घालून घ्यायच्या. तर बघा भरपूर भाज्या घालायच्या, याच्यामुळे टेस्ट आणखी छान लागते. याच्यावर घालायचं आहे आता पनीर, आणि पनीर घातल्यावर आपण पुन्हा याच्यावर चीज घालायचं आहे. आता याच्यावर घालायचं आहे ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, आणि याला ना मंद आचेवर तव्यावर एक 7 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे. बघा 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपला पिझ्झा तयार आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त झाला आहे ना. आता याच्यावर घालायचं आहे आपल्याला ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स. बघा किती छान दिसतं आणि तेवढाच टेस्टी पण लागतो. याला आता आपण कट करून घ्यायचं आहे. आपला पिझ्झा तयार आहे. बघा पिझ्झा बेससुद्धा किती स्पॉन्जी झाला आहे. एकदम छान पिझ्झा बनतो. एकदा नक्की ट्राय करा. असाच गरमागरम पिझ्झा घरच्यांना आणि मुलांना खायला करून द्यायचा. घरचे पण खुश आणि मुलं पण खुश.